सो ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपण न्यू पॉईंट डिस्कस करणार आहोत. कालपर्यंत आपण म्हणजे सॅटर्डेपर्यंत आपण जो काय पार्ट स्टडी केला तो परमिटेशनचा लिनियर पार्ट होता. म्हणजे लिनियर परमिटेशन आपण डिस्कस केलं. लिनियर परमिटेशनमध्ये काय असतं की वी कॅन अरेंज द ऑब्जेक्ट्स इन अ रो किंवा इन अ लिनियर मॅनर. ठीक आहे. आता जो आपल्याला पॉईंट स्टडी करायचा यामध्ये काय यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स सर्क्युलर याच्यामध्ये आपण अरेंज करणार आहे सर्क्युलर मॅनरमध्ये. सो दॅट्स वाय वी कॅन कॉल इट ॲज अ सर्क्युलर परमिटेशन. सो आपल्या टॉपिकचं जे नाव आहे ते असणार आहे आता सर्क्युलर परमिटेशन. ओके, आय एम गिविंग द टायटल सर्क्युलर परम्युटेशन. आता सर्क्युलर परम्युटेशनचा फॉर्म्युला कसा येतो ते अगोदर व्यवस्थित समजून घ्या. सपोज तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे 3 ऑब्जेक्ट्स आहेत असं कन्सिडर करा की 3 पर्सन आहेत. 3 पर्सन्स A, B, C. यांना तुम्हाला काय करायचं आहे, 3 चेअर्सवरती अरेंज करायचं आहे. ओके, अगोदर मी तुम्हाला सांगतो लिनियर परम्युटेशन जे आपण कालच्या लेक्चरपर्यंत स्टडी केलं होतं. व्यवस्थित इमॅजिन करा सगळ्यांनी बरं करा. आता समजा 3 चेअर एका रोमध्ये अरेंज केलेल्या आहेत. ह्या समजा त्या 3 चेअर आहेत. ठीक आहे. हे 3 पर्सन्स आहेत ABC. आता सगळ्यात अगोदर काय होईल, तुम्हाला पर्सन A बरोबर आहे. आता पर्सन Aला इथं बसवायचं आहे. पण ज्यावेळेस पर्सन A इथं येईल बघा बसण्यासाठी, सो त्याच्यात पुढं टोटल 3 चेअर्स आहेत बरोबर आहे. 3 चेअर्स म्हणजे तो एक तर तो या फर्स्ट पोझिशनवाल्या चेअरवरती बसेल किंवा सेकंड पोझिशनवाल्या चेअरवरती किंवा थर्ड पोझिशनवाल्या चेअरवरती. सो A हॅज अ 3 चॉईसेस. करेक्ट आहे. Aला 3 चॉईसेस आहे. किंवा इन द अदर वर्ड्स आपण असे म्हणू शकतो की इथं चेअर एक आहे. ह्या चेअरवरती तुम्ही तिन्हीपैकी कोणातरी एकाला बसू शकता. म्हणजे पूर्ण 3 चॉईसेस इथं लक्षामध्ये. आता समजून घ्या, सपोज A इथं बसला असं कन्सिडर करा पहिल्या चेअरवरती. जर A इथं जर बसला तर डिफरंट सिनेरिओ काय तयार होईल. ओके, समजा तुम्ही ऑब्झर्वर आहे असं कन्सिडर करा. तुम्ही काय करता, समोरून ऑब्झर्व करू राहिले ह्या 3 चेअरला. तुम्ही एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहेत. सो तुम्हाला काय दिसतंय की जो तुमच्या समोर जो पर्सन बसला आहे A, ओके, सो त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे तुमच्या जर तुम्ही स्वतःला A जर कन्सिडर केलं, ऑब्झर्वर जर तुम्ही स्वतःला कन्सिडर करत नाही, समजा तुम्ही स्वतःला A कन्सिडर करा की तुम्ही A असे आहात बसलेले. ठीक आहे. सो तुम्ही स्वतःला A जर कन्सिडर केलं तर तुमच्या राईट साईडला आता एकही चेअर मोकळी नाही आहे, बट तुमच्या लेफ्ट साईडला 2 चेअर्स आहेत. इथं लक्षामध्ये म्हणजे तुम्ही फेस करता इकडं माझ्याकडं सपोज. सो ही एक कंडिशन झाली A. पण त्याच ठिकाणी समजा A सेकंड चेअरवरती बसला. इथं समजा इथं A आला, सेकंड चेअरवरती आला. सो सिनेरिओ काय होईल, त्याच्या लेफ्ट साईडला एक चेअर आहे, राईट साईडला एक चेअर आहे. डिफरंट सिनेरिओ झाला बरोबर. आता त्याच्याच ऐवजी समजा A तिसऱ्या चेअरवरती आला. ठीक आहे. थर्ड चेअरवरती समजा A आला तर काय होईल, तुम्ही स्वतः A असं इमॅजिन करा. तर काय होईल बघा, तुमच्या राईट साईडला 2 चेअर एम्प्टी आहेत आणि लेफ्ट साईडला कोणीच नाही आहे. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट पर्सन या 3 पैकी कोणत्याही चेअरवरती बसवायचं आहे तर 3 डिफरंट सिनेरिओ तयार होतात. म्हणजे 3 डिफरंट अरेंजमेंट्स तयार होतात. याचा अर्थ असा आहे. ओके, म्हणून ज्यावेळेस तुम्हाला पहिला पर्सन बसवायचा आहे या चेअरवरती, म्हणून तो किती वेने बसवतो आपण, 3 वेने बरोबर. त्याला आपण किती वेने बसवतो तर 3 वेने. मग असं कन्सिडर करा आता की तुम्ही पहिला पर्सन बसवला फर्स्ट चेअरवरती इथं बरोबर. मग नंबर ऑफ परमिटेशन काय याच्यासाठी किंवा नंबर ऑफ चॉईसेस काय होते, 3 चॉईसेस होते. ओके, 3 वेज. एक पर्सन फिक्स झाला बरोबर. ए पर्सन तुम्ही काय केला आता फिक्स केला. आता राहिला B आणि C. ठीक आहे. आता कोण राहिला, B आणि C. समजा तुम्हाला काय करायचं, Bला बसवायचं. तर B साठी परत काय 2 चेअर्स आहेत. सो B साठी पण काय होईल, 2 डिफरंट सिनेरिओ तयार होतील. समजा B जर ह्या मिडल चेअरवरती जर बसला तर B काय ऑब्झर्व करेल. आता समजा तुम्ही स्वतः B आहे असं कन्सिडर करा बरोबर. मग तुमच्या राईट साईडला A आणि तुमच्या लेफ्ट साईडला काय एम्प्टी चेअर आहे. जर तो मधल्या चेअरवर बसला तर करेक्ट आहे. बट
समजा मधल्या चेअरच्या ऐवजी समजा बीने चॉईस केली तिसरी चेअर, इथं बसला तर परत डिफरंट अरेंजमेंट तयार होईल. ओके, म्हणजे त्याच्या राईट साईडला 2 चेअर्स आहेत. आता त्यामध्ये एक एमटी आहे आणि एकामध्ये ए बसलेला आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक पण चेअर नाही आहे. येतं लक्षामध्ये, त्याच्या लेफ्ट साईडला एक सुद्धा चेअर इकडं नाही आहे. म्हणजे 2 डिफरंट सिनारिओ तयार होतात. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला बीला बसवायचं आहे बघा, सो बीला नंबर ऑफ परमिटेशन्स किती असणार आहे? 2 असणार आहे. समजा बीला मी इथं फिक्स केलं. आता राहिला शेवटचा पर्सन सी, बरोबर. सो सीसाठी तुम्हाला काय आहे? एकच चेअर मोकळी आहे, म्हणजे तुम्ही त्याला एकाच वेळेने बसवू शकता. आलं लक्षात? मग याचे नंबर ऑफ परमिटेशन्स काय झाले लिनियरमध्ये? नंबर ऑफ परमिटेशन्स 3 पर्सन होते, 3 पोझिशन होत्या, 3p3. तुम्ही याला कसं लिहिलं? 3 फॅक्टोरियल. डायरेक्ट जर लिहिलं तरी येतं, बरोबर. डायरेक्ट 3 × 2 × 1, बट मी फॉर्म्युलेने जाऊ राहिलो. म्हणजे हा काय झाला? 3 फॅक्टोरियल झाला. याच्यामध्ये 3 फॅक्टोरियल म्हणजे तुमचं आन्सर काय झालं? 6 आलं. ओके, हे झालं लिनियर परमिटेशन. मी काय सांगितलं हे समजलं तुम्हाला, की पहिल्या पर्सनला ज्यावेळेस तुम्हाला ह्या 3 पैकी कोणत्याही चेअरवर जर बसवायचं असेल ना, तर त्या पर्सनसाठी 3 डिफरंट सिनॅरिओ तयार होतात. म्हणजे 3 डिफरंट अरेंजमेंट्स आहे. पहिल्या चेअरवर जर बसला तर त्याच्या लेफ्ट साईडला एक पण चेअर एम्प्टी नाही आहे. त्याच्या राईट साईडला एक पण चेअर एम्प्टी नाही आहे आणि लेफ्ट साईडला 2 चेअर एम्प्टी राहणार आहेत. मधल्या चेअरवरती जर बसला तर 1 साईडला एक चेअर एम्प्टी आहे, सेकंड साईडला एक चेअर एम्प्टी आहे. आणि जर तो इथं बसला थर्ड चेअरवरती ए, तर त्याच्या राईट साईडला 2 चेअर एम्प्टी आहेत, लेफ्ट साईडला एकही चेअर नाही आहे, बरोबर. मग एला तुम्ही कुठेही फिक्स करू शकता. मग सेकंड पर्सनला तुम्हाला ज्यावेळेस चेअरवरती बसवायचं आहे बी, त्यासाठी तुमच्याकडे 2 अरेंजमेंट्स आहेत, 2 चेअर्स आहेत, 2 पैकी तुम्ही त्याला एका ठिकाणी बसवू शकता. म्हणजे इथं काय समजून घ्या व्यवस्थित, की ज्यावेळेस तो ए पर्सन, बी पर्सन किंवा सी पर्सन ज्यावेळेस तो चेअरवरती बसतोय ना, त्यावेळेस तो त्याच्या सिनॅरिओमध्ये चेक करायचं, त्याच्या अरेंजमेंटमध्ये चेक करायचं, त्याच्या राईट साईडला कोण आहे, लेफ्ट साईडला कोण आहे. ओके, यानेच तुम्हाला सर्क्युलर परमिटेशनचा फॉर्म्युला कळणार आहे की येतोय कसा. ठीक आहे. आता सर्क्युलर परमिटेशनमध्ये बघा, सेम क्वेश्चन आहे. 3 पर्सन आहेत, तुम्हाला बसवायचे ते सर्क्युलर याच्यामध्ये. समजा हा सर्क्युलर टेबल आहे, इथं 3 चेअर्स आहेत, ह्या 3 चेअर्स आहेत. ओके, आता पहिला पर्सन घेतला तुम्ही, पहिला पर्सन हा ए. समजा तुम्ही एला कुठं बसवू शकता बघा, 3 चॉईसेस तुमच्याकडे. जर मी एला इथं बसवलं तर ए काय ऑब्झर्व करणार आहे? ए म्हणजे तुम्ही स्वतः असं ऑब्झर्व करा थोडक्यात. ठीक आहे. सो तुम्ही स्वतः समजा त्या चेअरवरती बसले, इमॅजिन करा. तर तुम्ही काय ऑब्झर्व करणार की तुमच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, असंच तुम्ही ऑब्झर्व करणार ना. ओके ओके. आता समजा एला मी इथं बसवण्याच्या ऐवजी समजा इथं बसवलं, या पोझिशनला बसवलं, या चेअरवरती बसवलं. परत सांगा, ए काय ऑब्झर्व करणार आहे? ए सेम गोष्ट ऑब्झर्व करणार आहे. ए म्हणजे तुम्ही, की तुमच्या राईट साईडला परत एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, बरोबर. किंवा तुम्ही एला इथं बसवलं या पोझिशनला. ओके, जर तुम्ही एला जर इथं जरी बसवलं तर काय होणार आहे? एक मिनिट. जर तुम्ही एला जर ह्या पोझिशनला बसवलं, पुन्हा ए काय ऑब्झर्व करणार? त्याच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, त्याच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे. म्हणजे थोडक्यात काय, या 3 चेअरपैकी तुम्ही एला कुठेही बसवा, एनिवेअर. ओके, त्याच्यासाठी तो सिनॅरिओ सेम राहणार आहे. काय सेम राहणार आहे? कुठं जरी बसवलं त्याला तर त्याच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे. पण तेच लिनियरमध्ये काय होत होतं रे? त्याला समजा तुम्ही कुठं जर बसवलं तर प्रत्येक ठिकाणी त्याचा सिनॅरिओ डिफरंट होता, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन डिफरंट होतं. माझ्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, लेफ्ट साईडला 2 चेअर एम्प्टी आहे, किंवा एक चेअर एम्प्टी आहे, एक नाही आहे. असे डिफरंट केसेस एमध्ये म्हणजे लिनियर परमिटेशनमध्ये होत होते. याच्यामध्ये डिफरंट केसेस होत नाही आहेत. यामध्ये हा एकटा आहे, ओके, ऑब्झर्व करतोय, त्याच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी, लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे. सो लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट पर्सन बसवणारे सर्क्युलर परमिटेशनमध्ये, फर्स्ट पर्सन कॅन बी अरेंज इन 1 वे ओनली. म्हणजे फर्स्ट पर्सन बसवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 वे, म्हणजे तुम्ही कुठेही बसवा त्याला एकच परमिटेशन लागणार आहे. आपण काय स्टडी करतोय सध्या आता? सर्क्युलर. इट इज अ सर्क्युलर परमिटेशन. सेम एक्झाम्पल मी सर्क्युलरमध्ये सांगतोय, समजलंय. समजा ए तुम्ही या पॉईंटला फिक्स केला आहे आता,
समजलं हे? फर्स्ट पर्सन कॅन बी अरेंज इन ओनली वन वे. एकाच वेळेने तुम्ही अरेंज करू शकता, कारण तुम्ही त्याला कुठं जरी बसवलं तरी त्याच्यासाठी असणारा सिनॅरिओ सेम असतो. आता तुम्ही सेकंड पर्सन घेतला, सेकंड कोण पर्सन आहे आपला? बी घेतला. ओके, आता ए तुम्ही इथं फिक्स केला. आता नाव सेकंड पर्सन. ठीक आहे. आता कन्सिडर करा सेकंड पर्सनला बसण्यासाठी 2 चेअर्स आहेत. समजा मी बीला इथं बसवलं. एक मिनटं लक्षात द्या. आता बी तुम्ही स्वतः आहे. ओके, तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही समजा जर इथं बसले तर तुम्ही काय ऑब्झर्व करणार की तुमच्या राईट साईडला एक एम्प्टी चेअर आहे, बरोबर, ही राईट साईड. आणि तुमच्या लेफ्ट साईडला काय एक चेअर आहे, त्याच्यावरती ए हा पर्सन बसलेला आहे. राईट साईडला एम्प्टी चेअर आहे आणि लेफ्ट साईडला ए पर्सन बसलेला आहे. बट बीला समजा इथं बसवण्याच्या ऐवजी समजा इथं बसवलं. आता काय सिनेरिओ तयार होईल? आता सिनेरिओ असा तयार होईल की बीच्या राईट साईडला एक पर्सन बसलेला आहे आणि लेफ्ट साईडला काय झालं आहे? एम्प्टी चेअर आहे. म्हणजे 2 डिफरंट सिनेरिओ तयार होतात. जरी बीला जर इथं बसवलं तर त्याच्या राईट साईडला एम्प्टी चेअर, लेफ्ट साईडला ए येतो. इथं बसवलं तर राईट साईडला 1 पर्सन आहे, लेफ्ट साईडला एम्प्टी चेअर आहे. म्हणजेच याचा मीनिंग काय की सेकंड पर्सन कॅन बी अरेंज इन हाऊ मेनी वेज? सेकंड पर्सन तुम्ही अरेंज करू शकता इन 2 वेजमध्ये. समजतंय? सेकंड पर्सन वी कॅन अरेंज इन 2 वेज. आता राहिला थर्ड पर्सन. थर्ड पर्सनला एकच चेअर आहे, सो तुम्हाला इथंच त्याला बसवायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो थर्ड पर्सन येणार आहे सी, तो इथं येणार आहे. सो इथं तुम्ही परत काय लिहू शकता? थर्ड पर्सन can be seated in one way only. बरोबर. मग नंबर ऑफ परमिटेशन्स काय होतील इथं? नंबर ऑफ परमिटेशन्स 1 into 2 into 1. 1 into 2 into 1 म्हणजे किती? ओनली 2 वेज. नंबर ऑफ परमिटेशन फक्त 2 वेज आलं. आणि त्या नंबर ऑफ परमिटेशन काय आलं होतं? 6 वेज आलं होतं. आलं लक्षामध्ये? 6 वे म्हणजे हे 3 फॅक्टोरियल झालं, बरोबर. आता 2 हा नंबर कोणाचा फॅक्टोरियल आहे रे? 2 वे आला ना आपला आन्सर. कोणत्या फॅक्टोरियलचा आन्सर 2 येतं? तर 2 फॅक्टोरियलचा आन्सर. करेक्ट. आता बघा फॉर्म्युला कसा, जनरल फॉर्म्युला कसा तयार होईल. आता मला सांगा 3च्या ऐवजी समजा 4 पर्सन असते लिनियर परमिटेशनमध्ये. किती पर्सन आहे? समजा 4 पर्सन आहे. तर लिनियर परमिटेशनमध्ये फॉर्म्युला काय तयार होईल रे? मी पुन्हा सांगतो. 3 पर्सन असल्यामुळं लिनियर परमिटेशनमध्ये फॉर्म्युला काय तयार झाला? 3 फॅक्टोरियल. 3 पर्सन 3 पोझिशन 3 फॅक्टोरियल, बरोबर. जर 3च्या ऐवजी समजा 4 पर्सन असेल तर लिनियर परमिटेशन किती वेज होईल इथं? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल. 5 पर्सन असेल तर 5 फॅक्टोरियल. 6 पर्सन असेल तर 6 फॅक्टोरियल. मग मला सांगा देअरफॉर n पर्सन असतील तर n फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल. आता सिमिलरली सर्क्युलर परमिटेशनमध्ये काय होतंय? ज्यावेळेस लिनियर परमिटेशन 3 फॅक्टोरियल होता त्यावेळेस तुमचं लिनियर परमिटेशन किती आलं? सॉरी, सर्क्युलर परमिटेशन किती आलं तुमचं? 2 फॅक्टोरियल आलं. 1 ने कमी झालं. ज्यावेळेस तुमचं लिनियर परमिटेशन 4 फॅक्टोरियल असेल त्यावेळेस सर्क्युलर परमिटेशन किती येणार आहे? 3 फॅक्टोरियल येणार आहे. ज्यावेळेस तुमचं लिनियर परमिटेशन 5 फॅक्टोरियल असेल त्यावेळेस तुमचं सर्क्युलर परमिटेशन काय येणार आहे? सेम वेने 4 फॅक्टोरियल येणार आहे. म्हणजेच ऑल द टाइम्स तुमचं सर्क्युलर परमिटेशन हे लिनियर परमिटेशनपेक्षा 1 ने कमी येतं आहे. देअरफॉर तुमचा सर्क्युलर परमिटेशनचा जनरल फॉर्म्युला आहे सर्क्युलर परम्युटेशन याचा जनरल फॉर्म्युला आहे n-1 फॅक्टोरियल. समजला कसा आला फॉर्म्युला? तुम्ही करून बघू शकता. बघा अजून एखादं एक्झाम्पल घेऊन समजा 4 पर्सन जर असेल तर ओके 4 पर्सन जर असेल तर तुमचं याचा आन्सर फक्त 6च येणार आहे. 6 म्हणजे कोण? 3 फॅक्टोरियल. म्हणून सर्क्युलर परमिटेशनचे जे नंबर ऑफ अरेंजमेंट्स असतात ते किती असतं? n-1 फॅक्टोरियल. आता मला सांगा तुम्हाला फॉर्म्युला समजला कसा आला? येस सर. समजलं व्यवस्थित? कारण सर्क्युलर परमिटेशनमध्ये काय होतं लक्षात ठेवा, जो पहिला पर्सन बसवायचा आहे ना, लिनियर परमिटेशनमध्ये काय होतं? पहिला पर्सन बसवण्यासाठी तुम्हाला तेवढेच नंबर ऑफ फॅक्टोरियल असतात. म्हणजे 3 पर्सन
असतील आणि 3 चेअर असेल तर 3 टाइम्स आलं ते 3 फॅक्टोरियल. त्याच्याकडे 3 चॉईसेस आहेत कारण 3 डिफरंट सिनॅरिओ किंवा 3 डिफरंट अरेंजमेंट्स तयार होतात. बट सर्क्युलर परमिटेशनमध्ये फर्स्ट पर्सन ऑलवेज सिटेड इन वन वे, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ परमिटेशन फक्त एकच असतं, सिंगल. कारण तो कुठं जरी बसला ना तो सेम सिनॅरिओ राहतो, कुठेही बसू द्या. इथं लक्षात, सेम सिनॅरिओ राहणार आहे, कुठं जरी बसला तरी सेम सिनॅरिओ. म्हणून पहिला पर्सन हा वन वेने बसतो. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल समजून सांगतो. समजा आता 4 पर्सन्स आहेत, ठीक आहे, 4 पर्सन्स ABCD. आता तुम्हाला माहिती बघा याचं लिनियर परमिटेशन काय येणार आहे. लिनियर परमिटेशन म्हणजे समजा तुम्हाला यांना रो मध्ये बसवायचं आहे. सो लिनियर परमिटेशन काय येईल याचं 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 आन्सर येणार आहे. 4 पर्सन आहे, 4 पोझिशन्स आहेत, बरोबर. आता सर्क्युलर परमिटेशनमध्ये काय होईल बघा. सर्क्युलर परमिटेशन्समध्ये काय होईल. समजा राऊंड टेबल आहे, बरोबर. याच्यावरती समजा 4 चेअर्स आहेत. इथं एक चेअर आहे, समोर समोर चेअर लिहू आपण, ड्रॉ करू. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. ओके. परत आता समजा तुम्ही फर्स्ट पर्सन आहे A, तुम्ही समजा इथं बसले या पोझिशनला, तर तुम्ही काय ऑब्झर्व करणार. तुमच्या एक्झॅक्ट समोर एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, बरोबर. ओके. किंवा तुम्ही इथं जर बसले ह्या पोझिशनला, परत तुम्ही काय ऑब्झर्व करणार. तुमच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे. मग तुम्ही कुठेही बसा, तुम्ही समजा आता इथं बसले ह्या पोझिशनला बसले, परत तुम्ही काय ऑब्झर्व करणार की तुमच्या समोर एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या राईट साईडला एक चेअर एम्प्टी आहे, तुमच्या लेफ्ट साईडला एक चेअर एम्प्टी आहे. येतं लक्षामध्ये. किंवा इथं बसवलं तरी सेम येणार आहे. म्हणून फर्स्ट पर्सन जो असतो ना, जो मला A बसवायचा इथं फर्स्ट पर्सन, सो तो ऑलवेज किती नंबर ऑफ वेने बसणार आहे. फर्स्ट पर्सन कॅन बी सीटेड किंवा कॅन बी अरेंज इन वन वे, बरोबर. एकाच वेने तो बसणार आहे किंवा एकच परमिटेशन होणार आहे. आता B आणायचा आपल्याला, ठीक आहे. दुसरा पर्सन B आहे. आता बघा B साठी काय काय सिनॅरिओ तयार होईल. ओके. समजा Bला तुम्ही आणला, अगोदर इथं बसवला, तर हा B काय ऑब्झर्व करणार आहे की Bच्या समोर एक पर्सन आहे, Bच्या राईट साईडला एक एम्प्टी चेअर आहे, लेफ्ट साईडला एक एम्प्टी चेअर, त्याच्याच अपोजिटला एक पर्सन आहे, आणि राईट आणि लेफ्टला एक एक चेअर एम्प्टी आहे. पण तोच B इथं बसवण्याच्या ऐवजी समजा त्या Bला मी इथं बसवलं, तर काय ऑब्झर्व करेल तो ऑब्झर्व करेल की त्याच्या अपोजिट साईडला एक एम्प्टी चेअर आहे, त्याच्या राईट साईडला एक पर्सन बसलेला आहे, लेफ्ट साईडला एक एम्प्टी चेअर आहे. तोच B जर इथं बसवलं तर काय करेल ऑब्झर्व तो, त्याच्या लेफ्ट साईडला एक पर्सन आहे, अपोजिट साईडला एम्प्टी चेअर आहे, आणि त्याच्या राईट साईडला एक एम्प्टी चेअर आहे. म्हणजे 3 डिफरंट सिनॅरिओ तो तयार करतोय, बरोबर. 3 डिफरंट सिनॅरिओ. म्हणून सेकंड पर्सन किती वेने बसणार आहे हा 3. सेकंड पर्सन कॅन बी सिटेड किंवा कॅन बी अरेंज इन 2 वेज. समजा B इथं बसवला, 3 वेज, 3 डिफरंट सिनॅरिओ तयार होतात ना, 3 वेज. आता थर्ड पर्सनसाठी 2 डिफरंट सिनॅरिओ तयार होणार आहे. इथं बसवलं तर त्याच्या अपोजिटला एक पर्सन आहे, त्याच्या लेफ्ट साईडला एक पर्सन आहे, राईट साईडला चेअर एम्प्टी आहे, बरोबर. किंवा तिसऱ्या पर्सनला समजा तुम्ही इथं बसवलं, तर तो काय ऑब्झर्व करणार, त्याच्या अपोजिटला एक पर्सन आहे, त्याच्या लेफ्ट साईडला एक पर्सन आहे, आणि राईट साईड एम्प्टी आहे. सो 2 डिफरंट सिनॅरिओ झाले, बरोबर. म्हणून थर्ड पर्सन कॅन बी सिटेड, थर्ड पर्सन कॅन बी सिटेड इन हाऊ मेनी वेज, 2 वेज. समजा Cला मी इथं अरेंज केलं, राहिला D, तो मला Dला इथं बसवायचं आहे आता, बरोबर. आणि म्हणजे लास्ट पर्सन कॅन बी सिटेड इन वन वे ओनली, बरोबर. मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय होतील, नंबर ऑफ अरेंजमेंट्स 1 × 3 × 2 × 1. किती झाला आन्सर आहे 6 म्हणजेच किती 3 फॅक्टोरियल. बघा लिनियर परमिटेशनमध्ये आलं तर 4 फॅक्टोरियल, सर्क्युलरमध्ये काय तर 3. सर्क्युलर परमिटेशनमध्ये ऑलवेज काय येणार आहे तुमचं n-1 फॅक्टोरियल. हे फक्त कशामुळं होतं आहे, कारण तुमचा फर्स्ट पर्सन जो आहे तो वन वे, फर्स्ट पर्सन जो आहे
ठीक आहे ना. फर्स्ट पर्सन इज सीटेड ऑलवेज वन वे, हा ऑलवेज वन वेने बसणार आहे. बाकीचं तुम्हाला येतं आहे, बाकी तुम्हाला ते बाकी जशा लिनियरचे अरेंजमेंट आहे तशाच अरेंजमेंट असतील इथं. ओके, समजलं आता हे. सो तुम्ही एक 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. काय होईल बघा, मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाही सांगू शकलो असतो की याचा फॉर्म्युला n-1 फॅक्टोरियल, बट हे तुम्हाला कळायला पाहिजे की तो n-1 काय येतोय. ओके, सर्क्युलर परमिटेशनमध्ये पहिला पर्सन ऑलवेज वन वेने बसतो, एकच परमिटेशन लागतं आणि बाकीसाठी जसं आपण लिनियर लॉ वापरतो तसंच वापरायचं आहे, बाकीसाठी आपल्याला काही करायचं नाही आहे. म्हणून याच्यामध्ये ऑलवेज तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे, n-1 फॅक्टोरियल. दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, याला मार्क करून ठेवा. दिस इज द फॉर्म्युला फॉर सर्क्युलर परम्युटेशन, n-1 फॅक्टोरियल. दिस इज अ इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, सो हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला समजलं, किंवा कसे अरेंजमेंट होत असते सर्क्युलर परमिटेशनमध्ये हे तुम्हाला कळलं. आता सर्क्युलर परमिटेशनमध्ये आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायची आहे, ती म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सो यामध्ये 2 गोष्टी असतात. सो 2 गोष्टी काय बघा, समजा तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ही जी अरेंजमेंट आहे, ठीक आहे. सो इथं मी त्याला रिमार्कने हे करतो. समजा 2 रिमार्क आपल्याला स्टडी करायचे याच्यामध्ये. रिमार्क्स, पहिला रिमार्क आहे तुमचा सपोज क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज and anti-clockwise are different. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट काय समजा डिफरंट आहे. आता एखादं एक्झाम्पल आपण डिस्कस करू बघा. हेच पहिलं ABC, ठीक आहे. समजा इथं मी पुन्हा एक डायग्राम ड्रॉ करतो, तुमच्या लक्षात येईल. हे A, इथं समजा A बसलेला आहे, या पोझिशनला समजा B बसलेला आहे, ठीक आहे. आणि ह्या पोझिशनला समजा काय बसलेला आहे, C बसलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय तयार होतील बघा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर डिफरंट आहे. तुम्ही बघा, समजा मी काय केलं, अगोदर अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केलं, ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे तुम्हाला असं रोटेशन करावं लागेल, A to C, C to B, असं रोटेशन करावं लागेल. सॉरी, हे क्लॉकवाईज होईल ना, असं एक मिनटं उलटं करावं लागेल तुम्हाला. अँटी क्लॉकवाईज असं रोटेशन करावं लागेल, A to B, B to C. आता काय करा, समजा A पर्सन इथं आहे, बरोबर ना, इथं सीट केलेला आहे बघा तो. सो पहिली अरेंजमेंट तुमची काय होईल, वाटलं असं नंबर देतो मी त्याला, व्यवस्थित बघा. A नंतर B, B नंतर C, बरोबर. आज समजा तुम्ही B पासून जर स्टार्ट केलं, B, सो काय होईल परत, BCA होईल. कळतं का मी काय करू राहिलो, का डायग्राम काढून करू. B पासून जर स्टार्ट केलं, C पासून स्टार्ट केलं तर काय होईल, CAB. समजलंय. ओके, आता हे बघा, आता सिम्पली काय करा, एला इथंच फिक्स ठेवा, कारण आपण आपल्याला माहिती पहिला पर्सन आपण बघतो वन वेने बसवतो. आता B आणि C मी इंटरचेंज केले. B आणि C इंटरचेंज म्हणजे आता न्यू पोझिशनमध्ये समजा इथं C बसलेला आहे आणि इथं कोण बसला आहे, आता B बसला आहे. ब्लॅकनी जे दिलं होतं ना मी, ते इनिशियल अरेंजमेंट होती, म्हणजे ते 1 2 3 मी इथं लिहिलं. आता ह्या पेनने जे लिहिलं, इथं B आणि C ची तुम्ही काय केली, इंटरचेंज केलं. आता सांगा काय होईल, 4 नंबर पोझिशन. समजा A पासून स्टार्ट केलं तर काय होईल, अँटी क्लॉकवाईजमध्ये ACB, A नंतर C नंतर B. 5 काय होईल बघा, हे ACB झालं. 5 समजा C पासून स्टार्ट करा, CBA. आणि नंबर 6 समजा C पासून स्टार्ट केलं तर काय तयार होईल, CAB. ह्या तुम्ही 6 डिफरंट डायग्राम पण ड्रॉ करू शकता. ह्या तुम्ही 6 काय करू शकता, डिफरंट डायग्राम पण ड्रॉ करू शकता. आता यामध्ये नेमकं काय आहे बघा, काय होतंय काय बघा. तुम्ही हा ABC, त्यानंतर BCA आणि CAB हे जे मी लिहिलं, याच्यामध्ये आपण कोणत्याही पर्सनची पोझिशन चेंज केली ती करा.
हे जे मी पहिले 3 दिले ना, ABC, BCA आणि CAB हे जे लिहिलं, याच्यामध्ये मी कोणत्याही पर्सनची पोझिशन चेंज केली होती का? तर नाही. मी काय केलं फक्त की अगोदर A पासून स्टार्ट केलं, ABC लिहिला, नंतर B पासून स्टार्ट केलं, BCA लिहिला, नंतर C पासून स्टार्ट केलं, CAB लिहिलं. बरोबर. म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन्समध्ये हे जे ABC, BCA आणि CAB हे 3 अरेंजमेंट असून ही एकच अरेंजमेंट, ही सिंगल अरेंजमेंट आहे. कारण याच्यामध्ये मी कोणत्याही पर्सनला काय केलं नाहीये. सर CAB डबल लिहिलंय. कुठं? 3rd नंबर आणि 6th नंबर. इथं मी काय केलं? इथं मी BSc यायला पाहिजे ना. एक मिनिट. इथं CBA दिला ना, C पासून स्टार्ट केलं. हां, इथं B पासून स्टार्ट व्हायला पाहिजे होतं. एकच मिनिट. हां, इथं काय होईल मग? B पासून स्टार्ट होईल ना, असं BAC, बरोबर का? आता आधी A पासून स्टार्ट केला ACB पहिला, नंतर C पासून स्टार्ट केला CBA, नंतर B पासून स्टार्ट केला BAC, बरोबर ना? आता हे BAC. आता इथं बघा, ज्यावेळेस तुम्ही ABC, BCA किंवा CAB कन्सिडर करता, तुम्ही समजा हे पर्सन जर ह्या ऑर्डरमध्ये समजा चेंज जरी केले तर ऑलवेज काय होतं, सिक्वेन्स तीच राहते. बघा, समजा A पासून जर तुम्ही स्टार्ट केलं तर ABCच होईल, पुन्हा A पासून स्टार्ट केलं तर ABCच होईल, पुन्हा A पासून स्टार्ट केलं तर ABC होईल. डायग्राम ड्रॉ करतो. डायग्राम ड्रॉ केलं तुमचं आणखीन क्लिअर होईल. समजा 3 डिफरंट, समजा पहिल्या ह्या तिघांच्या मी डायग्राम समजा ड्रॉ केल्या. ओके, सिक्वेन्सनुसार काय होईल बघा. ब्ल्यू पेनच करतो ब्ल्यूसाठी. इथं बघा, इथं A होता, इथं B होता, इथं C होता. हे झालं फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट अरेंजमेंट. सेकंड अरेंजमेंटमध्ये काय होईल, तुम्ही काय केलं, BCA म्हणजे समजा तुम्ही काय केलं, Bला इथं बसवलं, आपण अँटी क्लॉकवाईज जातोय ना, ABC. Cला इथं बसवलं, Aला इथं बसवलं. समजा ABCची जागा समजा आपण BCAला दिली, असं केलं, फिरवले समजा आपण लोक येतले, बरोबर, 3 जण. त्यानंतर तिसरी पोझिशन आहे, तिसऱ्या पोझिशनला काय लिहिलं मी, CAB. समजा C इथं प्लेस केला, A इथं प्लेस केला, B इथं प्लेस केला, बरोबर. हे 3 कंडिशन आहे ना, ह्या 3 डिफरंट सर्क्युलर लिनियर परम्युटेशन्समध्ये ह्या 3 डिफरंट कंडिशन्स आहेत. बट सर्क्युलर परम्युटेशनमध्ये ह्या 3 डिफरंट कंडिशन नाही. ह्या 3 म्हणजे सिंगल एकच कंडिशन आहे. दिस इज ओनली वन अरेंजमेंट. ही एकच अरेंजमेंट आहे. का तर बघा, तुम्ही अँटी क्लॉकवाईज रोटेशन करा. समजा मी A पासून स्टार्ट केलं, हे काय होईल, ABC होईल. अँटी क्लॉकवाईज रोटेशन काय उरायलं, ABC उरायलं. इथं परत तुम्ही काय करा, A पासून स्टार्ट करा. समजतं काय करायचं आहे, A पासून स्टार्ट करा आणि अँटी क्लॉकवाईज जा. अँटी क्लॉकवाईज गेलं तुम्हाला काय भेटेल, हा ABC भेटेल, बरोबर आहे. इथं परत काय करा, A पासून स्टार्ट करा, अँटी क्लॉकवाईज जा. काय भेटेल परत तुम्हाला, ABCच भेटेल. इथं पण काय करा, A पासून स्टार्ट करा आणि अँटी क्लॉकवाईज जा. काय भेटेल तुम्हाला परत, ABC. सो सर्क्युलर परम्युटेशनमध्ये काय होत असतं की ABC, BCA, CAB म्हणजे तुम्ही त्याच ऑर्डरमध्ये समजा जर यांच्या सिक्वेन्स जर पोझिशन जर चेंज केल्या, ओके, आणि एका सेम पर्सनपासून समजा मी जर स्टार्ट केलं आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन, इथं मी अँटी क्लॉकवाईजने चाललो म्हणून अँटी क्लॉकवाईज सांगू राहिलो. जर मी अँटी क्लॉकवाईज रोटेशनने जर हे घेतलं, रोटेशन जर घेतले, तर ABC तिघांमध्ये पण काय येतं, ABCच येतो आहे. म्हणून या 3 डिफरंट अरेंजमेंट नसून फक्त किती अरेंजमेंट आहे, फक्त तुमची एकच अरेंजमेंट आहे, सिंगल. सिमिलरली काय होतं आहे, याच्यामध्ये पण तेच होतं आहे. पण याच्यामध्ये तुम्ही काय केलं, आता ॲक्च्युअलमध्ये काय केलं की जी पहिली पोझिशन होती माझी ABC, मी बीला ह्या पोझिशनवरून उठवलं आणि इथं टाकलं, आणि Cला ह्या पोझिशनवरून उठवलं, ह्या बाजूला टाकलं. म्हणजे B आणि C दोघं उठून काय झाले बघा, एक्सचेंज केलं तिने जागा, B आणि C, बरोबर आहे, एक्सचेंज केल्या. आता एक्सचेंज केल्यामुळं काय झालं की इथं ACB आला, पुन्हा अँटी क्लॉकवाईज. जर तुम्ही पुन्हा अशा 3 जर डायग्राम जर ड्रॉ केल्या, तर ह्या 3 डिफरंट डायग्राम नसून तर तिथं फक्त काय आहे, एकच. हे सुद्धा म्हणजे 3 डिफरंट डायग्राम जरी तुम्ही ड्रॉ केल्या तरी तुमच्याकडे फक्त एकच अरेंजमेंट राहणार आहे. कसं, मी पुन्हा डायग्राम काढून तुम्हाला हे शो करून दाखवतो. ओके, अगोदर समजा ACB आहे बघा व्यवस्थित. आता परत 4, 5, 6 साठी हा A, हा C आहे, हा B आहे, ठीक आहे. नंबर 4, 5 साठी तुम्ही काय केलं, 5 CBA केलं आहे ना, म्हणजे इथं C आहे,
इथं बी आहे, इथं ए आहे. आणि नंबर 6साठी काय केलं आहे, BAC केलं आहे. हा नंबर 5 पोझिशन आहे, हे नंबर 6 पोझिशन आहे. काय आहे नंबर 6 BAC. समजा इथं तुम्ही बी ठेवला, इथं ए ठेवला, इथं सी ठेवला, बरोबर. आता परत काय करा, ए पासून स्टार्ट केलं ना आपण, ए पासून समजा स्टार्ट करा, अँटी क्लॉकवाईज घ्या. काय भेटतंय तुम्हाला इथं ACB. ए पासून स्टार्ट करा, ए पासून अँटी क्लॉकवाईज घ्या. काय भेटतंय तुम्हाला ACB. इथं ए पासून स्टार्ट करा, अँटी क्लॉकवाईज घ्या. काय भेटतंय तुम्हाला ACB. सिमिलरली तुम्ही इथून ए पासून स्टार्ट केलं होतं, अँटी क्लॉकवाईज घेतलं, तुम्हाला एक अरेंजमेंट कोणती भेटली इथं, तुम्हाला एक अरेंजमेंट भेटली ह्या पहिल्या केसमध्ये ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी, बरोबर आहे, ABC. हेच फक्त तुम्ही डिफरंट मॅनर्समध्ये लिहिले. म्हणजे ABC, BCA, CAB तिघांचा मिनिंग एकच, म्हणजेच काय ABC. एका पर्सनपासून घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज रोटेशन घेत जायचे. इथून सुद्धा मी काय केलं, ए पासून घेतलं. ह्या 3 डिफरंट अरेंजमेंट नसून इथं काय फक्त सिंगल एकच अरेंजमेंट आहे. ओके, ओनली वन अरेंजमेंट. इथं सुद्धा फक्त एकच अरेंजमेंट असणार आहे. आणि ती अरेंजमेंट कोणती तुमची ACB. ए नंतर सी, ए नंतर बी. काय झालं ACB. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, समजा इथं ए नंतर BC आला, इथं ए नंतर CB आला. मी केलं काय होतं बघा, इथं ह्या पोझिशनमध्ये ज्यावेळेस बी आणि सी हे उठून यांनी एकमेकाच्या जागा ज्यावेळेस एक्सचेंज केल्या, म्हणजे बी इकडं गेला, सी इकडं गेला, बी इकडं आला, बरोबर. त्यावेळेस इथं दुसरी अरेंजमेंट तयार झाली ACB. आणि आपल्याला ऑलरेडी मी वरती एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होता सर्क्युलर परमिटेशनचा, n-1 फॅक्टोरियल. आता 3 पर्सन होते तुमच्याकडे, बरोबर. 3 पर्सनसाठी फॉर्म्युला काय होईल तुमचा, 3-1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियलचा आन्सर किती, 2. म्हणजे यांचं सर्क्युलर परमिटेशन फक्त किती राहणार आहे, 2 राहणार आहे. आणि ते 2 आलं. इथं एक अरेंजमेंट आली आणि इथे एक अरेंजमेंट आली. 1 + 1 किती, 2. सो याच्यामध्ये काय होतं आहे की तुमच्या टोटल नंबर ऑफ ज्या अरेंजमेंट्स आल्या, त्या किती आल्या, 2 आल्या. 2 म्हणजेच काय, इथं 2 फॅक्टोरियल आलं. म्हणजे सो तुमचा n-1 फॅक्टोरियल आहे. ओके, सो एवढं काही लिहायची गरज नाही. सो 2 आलं. आता आपण वरती पॉईंटचं नाव काय टाकलं की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर डिफरंट. आता जर तुम्ही सेम केस जर क्लॉकवाईजमध्ये जर कन्सिडर जर केली तर काय होईल, क्लॉकवाईजमध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर काय होईल, पहिली केस बघा, ACB बसवले होते, बरोबर. सो काय होईल, ए पासून स्टार्ट केलं, क्लॉकवाईज फिरवलं, तुम्हाला काय भेटतोय ACB भेटतोय, जो तुम्हाला इथं अँटी क्लॉकवाईजमध्ये सेकंड केसमध्ये भेटला होता ACB. दिसतोय का. जर तुम्ही क्लॉकवाईज रोटेशन जर केले, आता यांचे मी पुन्हा तीच डायग्राम काढून तुम्हाला क्लॉकवाईज रोटेशन घेऊन दाखवतो. नाव सेम डायग्राम, हा ए, हा बी, हा सी. ओके, ही त्यांची ओरिजिनल पोझिशन होती. आता जर तुम्ही क्लॉकवाईज जर घेतलं तर क्लॉकवाईजमध्ये तुमची पहिली अरेंजमेंट तुम्हाला काय दिसणार आहे, ACB, बरोबर आहे. पहिली अरेंजमेंट तुम्हाला काय दिसली, ACB ही दिसली. आता बी आणि सी दोघं इंटरचेंज करा, म्हणजे बीच्या जागेवरती समजा सी आला आणि सीच्या प्लेसवरती कोण आला, बी आला, आणि सेम क्लॉकवाईज रोटेशन करा. सो सेम क्लॉकवाईज रोटेशन जर केलं तर सेकंड अरेंजमेंट तुम्हाला काय दिसेल, ABC, जी तुम्हाला इथं फर्स्टमध्ये दिसली होती. म्हणजेच काय होतं आहे बघा, जर मी क्लॉकवाईज जरी कन्सिडर केलं, मला एक म्हणजे अगोदर तो पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिफरंट म्हणजे काय, की याच्यामध्ये फर्स्ट जी अरेंजमेंट माझी फर्स्ट किंवा सेकंड अरेंजमेंट जी अँटी क्लॉकवाईजमध्ये जी आली बघा, ती एक्झॅक्टली रिव्हर्स कोणामध्ये आली, क्लॉकवाईजमध्ये आली का, बरोबर. इथं ACB माझं फर्स्टमध्ये आलं, कशामध्ये, दिस इज अ नाव क्लॉकवाईज म्हणू आपण याला, क्लॉकवाईज रोटेशन, बरोबर. आणि वरचं तुमचं काय होतं, अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतं. हे दिस इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सो अँटी क्लॉकवाईज रोटेशनच्या फर्स्ट केसमध्ये
तुमची अरेंजमेंट आली होती ABC, ती तुमच्या क्लॉकवाईजमध्ये सेकंड नंबरला आली, रिव्हर्स झालं ना. ओके. आणि क्लॉकवाईजमध्ये जी तुमची फर्स्ट अरेंजमेंट आली ती तुमची अँटी क्लॉकवाईजमध्ये काय आली बघा, सेकंड आली. मी सेम याने समजा तर त्याला जर मार्क जर केलं तर तुमच्या लक्षात येईल. याची जी फर्स्ट अरेंजमेंट आली होती ABC अँटी क्लॉकवाईजमध्ये, ती क्लॉकवाईजमध्ये काय आली, सेकंड आली ABC. आणि जी तुमची फर्स्ट अरेंजमेंट आली होती क्लॉकवाईजमध्ये, ती अँटी क्लॉकवाईजमध्ये तुमची सेकंड अरेंजमेंट आली. ठीक आहे. सो याचा पण नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजेच क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ह्या जर 2 डिफरंट केसेस आहे, 2 डिफरंट थिंग्स आहे ना याच्यामध्ये. क्लॉकवाईज रोटेशनमध्ये तुम्हाला वेगळं भेटतं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशनमध्ये तुम्हाला वेगळं भेटतं आहे. आन्सर तर सेम येतं आहे. वेगळं म्हणजे काय भेटणार, जे तुम्हाला क्लॉकवाईजमध्ये ज्या सिक्वेन्सने भेटणार आहे त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स मॅनरमध्ये तुम्हाला कोणामध्ये भेटणार आहे ते आन्सर अँटी क्लॉकवाईजमध्ये भेटणार आहे. म्हणजेच क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर डिफरंट जर असेल तर तुम्हाला सर्क्युलर परमिटेशनचा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, n-1 फॅक्टोरियल. कारण माझा आन्सर 2च आला ना. क्लॉकवाईज कन्सिडर करून मी सॉल्व केलं तरी आन्सर माझे 2 अरेंजमेंट येतात. अँटी क्लॉकवाईज जर कन्सिडर केलं तरी पण काय येतात, 2 येत आहेत. ओके. कारण याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतात माझे, यामध्ये सुद्धा माझे टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स किती आले, नंबर ऑफ परमिटेशन्स 2 आले. दोघांमध्ये सेम येतं आणि 2 आले म्हणजेच इथं सर्क्युलर परमिटेशनचा फॉर्म्युला कोणता यूज झाला, सर्क्युलर परम्युटेशन. याच्यामध्ये काय यूज झाला फॉर्म्युला, n-1 फॅक्टोरियल. ओके. दिस इज द क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज आर डिफरंट. आता इम्पॉर्टंट रिमार्क नंबर 2. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज आर सेम. ठीक आहे. आर नॉट डिफरंट म्हणू किंवा आर कन्सिडर टू बी सेम, कन्सिडर्ड टू बी सेम. ठीक आहे. समजा आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम. आता ओळखायचं कसं बघा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कोणत्या क्वेश्चनमध्ये डिफरंट घ्यायचं आणि कोणत्या क्वेश्चन्समध्ये त्याला सेम कन्सिडर करायचं. जिथं तुम्ही पर्सन हे बघा, इथं मी काय केलं होतं, एला एका जागेवर ठेवलं कारण तो फर्स्ट पर्सन, ठीक आहे, 1 वेनेच आपण अरेंज करतो. इथं बी आणि इथं सी बसला होता, बरोबर. सो याच्यामध्ये मी काय केलं, ह्या दोघांमध्ये जर मला आणखीन एक परमिटेशन जर करायचं असेल तर मी या दोघांची जागा एक्सचेंज केली. बी हा उठून ह्या बाजूला आला, सी उठून ह्या बाजूला इकडे गेला. कळलं. ओके. सो याच्यामध्ये काय असतं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिफरंट असतं. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कोणत्या केसेसमध्ये सेम असतं, तर नेकलेस असेल किंवा एखादा हार असेल बघा, फुलांचा हार वगैरे, बरोबर. आता त्याच्यामध्ये समजून घ्या, समजा एक हार आहे समजा असा, ठीक आहे, सर्क्युलर फॅशनमध्येच आहे पण मी त्याला असं एक ड्रॉ करतो. समजा इमॅजिन करा बरं का, तरच तुम्हाला कळेल. ह्या बाजूला समजा एक काय आहे, डायमंड लावलेला आहे त्या हारच्या आणि ह्या बाजूला एक डायमंड लावलेला आहे. ओके ना. असा शेप आहे, सर्क्युलरच आहे पण खाली एक असं रोम्बस टाईप आहे सपोज. ह्या बाजूला जो डायमंड आहे, डायमंड म्हणण्यापेक्षा आपण काय करू, प्रिसियस मटेरियल एखादं जे कलरमध्ये असतात, डिफरंट कलरमध्ये. ओके. इकडं समजा रेड कलरचं प्रिसियस मटेरियल आहे आणि इकडं समजा ब्लॅक नको, आपण कन्सिडर करू येलो कलरचं आहे समजा, येलो ब्ल्यू कलर, इकडं ब्ल्यू कलरचं आहे. ठीक आहे ना. हार आहे. दुकानदार तुम्हाला समजा तो हार दाखवतोय बघा, ओके ना, तो हार आहे त्याच्या हातामध्ये तुम्हाला दाखवतोय. तुम्ही समोरून ऑब्झर्व करताय, तुम्ही बघताय, तुम्ही समोरून बघू राहिले बरं का त्या हारला. तर तुम्हाला काय दिसतंय की तुमच्या राईट साईडला आर म्हणजे रेड कलरचा एक प्रिसियस मटेरियल आहे आणि तुमच्या लेफ्ट साईडला ब्ल्यू कलरचं प्रिसियस मटेरियल आहे. समजा तुम्हाला कोणतरी सांगितलं की एखाद्या ज्योतिषाने वगैरे सांगितलं समजा की जो तुम्हाला हार घ्यायचा आहे त्या हारमध्ये ब्ल्यू कलर ऑलवेज तुमच्या राईट साईडला पाहिजे. आता इथं ब्ल्यू कलर तुमच्या लेफ्ट साईडला आहे, सपोज तुम्ही समोरून ऑब्झर्व करताय ना, तुमच्या लेफ्ट साईडला आहे समजा तो. मग दुकानदारांनी काय केलं, ह्यो फक्त हार जो तुम्हाला दाखवला होता ना तो हार त्यांनी रोटेट केला. इथं काय रोटेट झाला बघा, तो नेकलेस रोटेट झाला. नेकलेस ज्यावेळेस त्यांनी रोटेट केलं
त्याने ॲक्च्युअलमध्ये ब्ल्यू कलरचा जो प्रिसेस मटेरियल त्याला उचलून इकडं नाही टाकलं, किंवा रेड कलरचा प्रिसेस मटेरियल इथून उचलून इकडे नाही टाकलं. पहिल्या केसमध्ये काय झालं होतं की 2 पर्सन होते बी आणि सी, ते उठून एक्सचेंज त्यांच्या सीट त्यांनी एक्सचेंज केल्या होत्या. यामध्ये ते एक्सचेंज नाही करत आहे, बरोबर. यामध्ये त्यांनी फक्त काय केलं, जो तो हार होता ना, तो हार फक्त त्यांनी काय केला, 180 डिग्रीमध्ये रोटेट केला, बरोबर. 180 डिग्री रोटेशन केलं. रोटेशन केल्यामुळं काय होईल, हा बी डायरेक्टली ह्या बाजूला जाईल, बरोबर. आणि जो तुमचा रेड होता तो रेड कुठं येईल, या बाजूला येईल. ओके, म्हणजे रेड त्याला इकडं दिसला, ब्ल्यू इकडं दिसला. फक्त तिने काय केलं की रोटेशन केलं आहे. म्हणजे असे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करत नाही आहे, तुम्ही फक्त काय केलं, त्या हारचं रोटेशनच बदललं. म्हणजे तुम्ही काय केलं, रोटेट केला फक्त हार, ते आहे त्याच जागेवरती होते, तुम्ही फक्त रोटेशन केलं. असं ज्या केसमध्ये असतं बघा, असं ज्या केसमध्ये असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल ऑब्जेक्टची पोझिशन चेंज न करता फक्त तुम्ही काय केलं, तो रोटेट केला आहे, ते हार रोटेट केला, किंवा तुम्ही तो टेबल असेल तो रोटेट केला. ह्या केसेसमध्ये आपण काय कन्सिडर करतो, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर सेम. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम असेल तर काय होईल, इथं काय झालं होतं की इथं क्लॉकवाईजची पहिली केस ती अँटी क्लॉकवाईजची सेकंड केस होती, क्लॉकवाईजची सेकंड केस ती अँटी क्लॉकवाईजची फर्स्ट केस होती. म्हणजे 2 डिफरंट केसेस मला इथे भेटत होत्या. पण ज्यावेळेस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम होईल, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम म्हणजे काय, ACB इज इक्वल टू ABC आणि ABC इज इक्वल टू ACB. म्हणजेच काय हो राहिलं, इथं मला 2 डिफरंट अरेंजमेंट भेटत होते. पण जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम असेल तर मला किती अरेंजमेंट भेटतील आता, इथून समजून घ्या. हे बघा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिफरंट असल्यामुळे मला 2 डिफरंट अरेंजमेंट भेटले ना, ACB एक भेटली आणि ABC एक भेटली, बरोबर. क्लॉकवाईजमध्ये 2, अँटी क्लॉकवाईजमध्ये 2. पण जर मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम कन्सिडर जर केलं, म्हणजेच ACB इज इक्वल टू ABC होणार आहे. म्हणजे किती अरेंजमेंट भेटले मला, फक्त एकच. किती अरेंजमेंट भेटतात, फक्त मला एकच अरेंजमेंट भेटतात. म्हणजे जे माझं आन्सर 2 यायला पाहिजे होतं ते आन्सर माझं 1 आलं. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम असतील तर त्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा, सर्क्युलर परमिटेशनचा. देअरफॉर सर्क्युलर परम्युटेशन याचा फॉर्म्युला काय होईल, हे बघा, जिथं माझा आन्सर 2 यायला पाहिजे होतं तिथं माझा आन्सर 1 आलं. 1 आलं म्हणजे हाफ झाला आन्सर. म्हणजेच माझा आन्सर सर्क्युलर परम्युटेशन फॉर्म्युला काय राहील, व्हेन द क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर सेम, n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2. ओके, आणि एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल कोणाकोणासाठी येतील, नेकलेस, ठीक आहे, ओके, हारला काय म्हणतात, गार्लँड. ओके, ह्या केसेसमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज किंवा प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं असेल तुम्हाला की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कन्सिडर टू बी सेम. सो त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे सर्क्युलर परम्युटेशनचा, n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2. दिस इज द इम्पॉर्टंट. ओके, सो आपले काय प्रॉब्लेम काय स्टार्ट नाही झाले. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू, ठीक आहे. सो टू बी कंटिन्यू in the next lecture. एक मिनिट थांबा आता. मला सांगा तुम्हाला काही अडचण आहे का याच्यामध्ये. समजा मी आज जो काही पॉईंट घेतला, फॉर्म्युला कसा आला किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर विचारा, किंवा एखादा पॉईंट नाही समजला. मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो बघा. लिनियर परम्युटेशन आणि सर्क्युलर परम्युटेशनमध्ये पहिला बेसिक डिफरन्स काय आहे. लिनियर परम्युटेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक पर्सनला नंबर ऑफ चॉईसेस आहे, एक्सेप्ट लास्ट पर्सन. लास्ट पर्सनला नंबर ऑफ चॉईसेस नाही, त्याला जी खुर्ची मोकळी राहील किंवा जी पोझिशन राहील तिथं बसावं लागतं. सर्क्युलर परम्युटेशनमध्ये काय होतं आहे, सर्क्युलर परम्युटेशनमध्ये तुम्हाला पहिल्या पर्सनला 1 वेनच बसवणार आहे तुम्ही, त्याला एकच चॉईस. ओके, कारण त्याच्यासाठी सगळे सिनॅरिओ सेम असतात. म्हणून सर्क्युलर परम्युटेशनचा फॉर्म्युला n-1 फॅक्टोरियल असतो. तो कसा आला ते समजलं आहे. आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये काय, मी एक्झाम्पल घेऊन सांगितलं. जर तुमचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर डिफरंट जर असेल तर 2 डिफरंट सिनॅरिओ तयार होतात परत. म्हणजे क्लॉकवाईजमध्ये क्लॉकवाईज कन्सिडर करून सॉल्व करा किंवा अँटी क्लॉकवाईज कन्सिडर करून सॉल्व करा.
तुमचा आन्सर तेच राहणार आहे, म्हणजे n-1 फॅक्टोरियल. बट जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही जर सेम झाले तर तुमचा आन्सर हाफ होतो आहे, हाफ. म्हणजेच n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 होणार आहे. ओके, समजलं का रे? साक्षी, प्रेम, साक्षी साबळे. येस सर. येस सर. ओके, आता याला लक्षात ठेवा व्यवस्थित. उद्या आपण प्रॉब्लेम डिस्कस करू. उद्याच आपला हा पॉईंट मे बी एंड होऊन जाईल सर्क्युलर परमिटेशनचा, आणि मग चॅप्टरचा पुढचा पार्ट आहे आपला कॉम्बिनेशन. ठीक आहे, सो थांबूया आपण.